सो मी असं ऐकलंय, की म्हणजे मागे मी ऐकलं केट विन्स्लेट वगैरे 7 मिनिट्स ती अंडर वॉटर वॉटर होल्ड होल्ड करते. करते. सो हे तर म्हणजे ते पण तुम्ही प्रॅक्टिस होल्ड करता का खाली जाऊन? नाही, नाही. नाही. यू हां. जस्ट कीप ते फ्री ब्रीथिंग. डायव्हर्स आहेत. ती दॅट इज अ वेगळं डिफरंट आहे स्किल. ते विदाऊट हे जातात विदाउट ऑक्सिजन. ऑक्सिजन. ते जाऊन विदाऊट मग टँक जाऊन मग ते तेवढा वेळ करून दे कम अप. त्याला टाईम लिमिट आहे. हां, त्याला टाईम. पण ते पण बापरे दॅट इज अ व्हेरी दे आर व्हेरी स्किलफुल पीपल. आणि ते ते ॲक्चुअली लहानपणापासून ते डेव्हलप करतात ती हं. हॅबिट. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू होल्ड फॉर लाँग. पण म्हणजे ब्रीद इज ब्रेथ इज मोस्ट आपण ज्याच्यावर जगतो आहे ते तेच आहे. सो वी हॅव टू रिस्पेक्ट आवर ब्रीदिंग पॅटर्न्स. आणि कोविडमध्ये लोकांना महत्त्व कळलं कारण ऑक्सिजन मिळत मिळत नव्हता. नव्हतं. मग आणि लोकांनी सगळं आपलं लंग्स मोठे लंग्सची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सगळं केलं. पण या दे शुड बी इम्प्लिमेंटेड इन अ डे टू डे लाईफ. आपण म्हणतो की बाहेर गेलो की आपल्याला काय चांगलं हवा मिळत नाही, चांगली ब्रीदिंग. मग जिथे मिळते तिथे ब्रीथ करून घ्या. देन यू मूव्ह आउट. स्टार्ट युअर डे ओनली विथ ब्रीदिंग. नाही एक्सरसाइज जमत आहे, नाही काही जमत आहे, हं. तर ॲटलीस्ट 10 मिनिट्स येस, जस्ट डू येस, ब्रीदिंग येस. एक्सरसाइज. खूप म्हणजे हे खूप छान तू सांगितलंस, की ब्रेथ जी आपण वी हॅव टेकन इट फॉर ग्रँटेड इट्स सो इम्पॉर्टंट फॉर एनीथिंग. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सगळ्याला तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला फर्स्ट थिंग डॉक्टर पण हेच सांगतात की स्टार्ट डुईंग योगा, स्टार्ट डुईंग डू इनहेल एक्सेल हो. एक्सरसाइजेस. ते आत्ता ते मिळतात पण काही काही इन्स्ट्रुमेंट ज्याच्याने तुम्ही ब्लो इन ब्लो आउट करून पण तुमची लंग्स कॅपॅसिटी हो, वाढवू ते शकतात अँड ऑल दॅट थिंग. सो हे सगळं ग्रॅज्युअली ह्याची गरज ह्याच्यावर डिपेंड राहायला नको. तर देन गिव्ह ॲटलीस्ट सम टाइम टू युअर सेल्फ. पण मी हे सगळं जे बघतेय ना, म्हणजे तू सगळं म्हणजे फिटनेस असं नाही, डान्सर, स्कुबा डायव्हर, अंतरप्रेन्योर हे सगळं तू करते. मग ही जी त्यासाठी आणि कॅन्सरशी मुलाच्या इतका लढा दिलास तू आणि ते सुद्धा पॉझिटिव्हिटीनी विचार करून असा. तर ही मेंटल स्ट्रेंथ कुठून येते तुला? कारण त्याच्याशिवाय शक्य नाही. दिस इज ऑल विल पॉवर ना? या इट इज ऑल विल पॉवर. मी सगळ्यांना हेच म्हणते की फर्स्ट थिंग व्हॉट अ फीमेल शुड डेव्हलप इज हर मेंटल स्ट्रेंथ. कारण पहिल्याच वाक्याला बोलू नका नाही नाही, मला नाही जमणार. अरे कशाला जमणार नाही आणि का नाही जमणार? आपल्याला काय अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी आपल्याला जमणार नाही. आणि मला तर कायम असं वाटतं की लेट्स गिव्ह इट अ ट्राय. काय होईल? फेल होईल फार फार तर. बरोबर. आणि अल्टिमेट काय आहे की आपली डेथ होईल. त्याच्यापेक्षा काय होणार? ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये काही नाही होणार आहे ना. थोडंसं लागायला लागल्यावर डॉक्टर्स आहेत ना बघायला. थोडंसं काहीतरी कुठेतरी चुकेल, आवडणार नाही कोणाला तरी, कोणाकडनं तरी ओरडा पडतील, एवढंच होणार आहे ना. सो ह्याच्या पलीकडे काय नाही. वाय नॉट टू गिव्ह इट अ ट्राय. आणि ही जसं मी म्हटलं आय वॉज अ स्पोर्ट्स पर्सन फ्रॉम चाइल्डहूड. तर हे तेव्हापासून आलं आहे. म्हणजे ही मेंटल स्ट्रेंथ हे नाही मी जाऊन करणार. भलेही मी फेल होईल पण मी जाऊन करणार. सो आम्ही जेव्हा स्टेट लेवल्स खेळायला जायचो तेव्हा खूप नेगेटिव्ह म्हणजे असं अरे इथे पिटलो आहे तिथे पिटलो आहे नाहीच आपल्याला काही जमणार नाही. तरी पण आम्ही ॲज अ कॅप्टन आय यूज टू बूस्ट एव्हरी वन की नाही वी हॅव टू प्ले. मग भलेही आपण हरलो तरी चालेल बट वी हॅव टू प्ले. आपण खेळून हरूया. दॅट स्पिरिट वॉज देअर. दॅट स्पिरिट वॉज देअर. आणि दॅट म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला संकटाने आपण जास्त स्ट्रॉंग होत राहतो. जसं जसं चॅलेंजेस येत गेले आणि वेन आय अंडरस्टूड की चॅलेंजेसला मला फेस करायचं आहे. इफ आय वॉन्ट टू कीप दिस पर्सन्स माइंड फ्री अँड इफ आय वॉन्ट मोर गुड क्रिएटिव्ह थिंग्स टू कम फ्रॉम हिम आय विल हॅव टू हँडल द अदर पार्ट. सो त्याला रवीला मी बरेचदा हेच म्हणते. त्याला तू फुलासारखं जपून नाही त्याला मी तू म्हणते सगळं की तू सगळे म्हणतात की सक्सेसफुल पुरुषाच्या मागे स्त्री असते वगैरे. मी तुझ्या पुढे उभी आहे म्हटलं काय. पहिलं ते संकट इकडे येऊ द्या देन लेट मी हँडल. मग त्यातलं गाळून किती ह्याला सांगायचं. म्हणजे इवन त्याची आई ही मदर वॉज नॉट वेल फॉर मेनी इयर्स. सो वी नेवर यूज टू नो वन यूज टू कॉल रवी अँड नो वन विल. म्हणजे त्याचे भाऊ वगैरे पण त्यांना पण ही सवय झाली की त्याला डायरेक्ट नको सांगायला. लेट वी विल टॉक टू मेघा फर्स्ट. मग ती बघेल शी विल हँडल. जर तिच्या हँडल करण्याच्या पलीकडचं असेल तर ती त्याला पास ऑन करेल. कारण तो इतका हळवा आहे ना की ही गेट डिस्टर्ब. आईला बरं नाही करत असलेलं सोडून देतो की नाही मला नाही जमणार आज आता
माझ्या आईला बरं नाही. मग आता आईचं काय झालं असेल, आता म्हणजे माझा मुलगा ट्रॅव्हल पण करतो ना, इट्स अ 25 hours का जर्नी. तर त्याला मी सांगते, बाबा तू झोप. तू नको जागा राहूस. तू पॅनिकमध्ये कुठे पोचलं प्लेन, मग ते लँड झालं असेल का, लेट का झालं 1 तास, असं का झालं. तर म्हटलं तुझ्या प्रश्नाची उत्तरं देण्यापेक्षा तू झोप. आय विल हँडल. मी जागी राहते. सो इट्स दॅट काइंड ऑफ अ पर्सन. सो हे मला लक्षात आलं की आय हॅव टू ऑलवेज स्टे स्ट्रॉंग. आणि रवीच्या साईडची फॅमिली पण खूप हळवी आहे. म्हणजे ती ही कोकणातली माणसं आहेत ना, ते म्हणतात ना एकदम सगळ्या बाबतीत हळवी आहेत. आणि आम्ही म्हणजे आय एम फ्रॉम खानदेश साईड. आमच्याकडचे सगळे असे धडाके आहेत सगळे. म्हणजे काय होऊ दे, वी आर देअर असं. तर ते कॉम्बिनेशन जरा छान छान झालं. जुळून आलंय. आणि तर ते त्यांच्या घरचे पण सगळे असे थोडे घाबरतात सगळ्या गोष्टी. कोणी हॉस्पिटलाइज झालं, काही झालं तर ते सो आय एम देअर ऑलवेज. कोणाचंही हॉस्पिटलायझेशन असू दे, कोणाचंही काही संकट येऊ दे, पोलीस स्टेशनला कोणी गेलं तू खूप धडाडी आहे. आणि मस्त मला आवडतं पण. म्हणजे आय एन्जॉय दॅट बिंग स्ट्रॉंग. बिंग स्ट्रॉंग बिकॉज यू आर दॅट ना. एवढं सगळं तू हँडल करतेस आणि एवढ्या हिरिरीनी आणि कॉन्फिडेंटली आणि सक्सेसफुली. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता नवीन काय प्रोजेक्ट आहे? आता आहे, वी आर कमिंग अप विथ 2 movies. हिंदी? त्याचं काम चाललंय. रवी इज डुईंग अ फ्रीलान्सिंग फॉर 1 हिंदी मूवी. सो ॲडव्हर्टायझिंगमध्ये चाललंच आहे एव्हरी डे. आणि आमचं नवीन फार्म हाऊस, म्हणजे नवीन फार्म हाऊस फार्म हाऊस आम्ही रिनोव्हेट केलं. आता कुठे ते आहे ते? एकदम अलिबाग, नागावला. अरे सो दॅट ते आता तयार झालं आहे. सो आता एक विचार केला, एक 8-10 दिवस तिथे जाऊन पूर्ण सजवायचं घर. खूप तर छान. ते आणि मग ते वी आर गोइंग टू ओपन इट फॉर एव्हरीवन. इट्स अ गुड प्लेस नियर द बीच. अँड तो तिकडे जाऊन लिहित बसेल, त्याला क्रिएटिव्ह सगळं सुचेल. नटरंग, बालक पालक, टाइमपास 2 4ही स्टोरीज तिकडे झाल्या आहेत. आणि सगळे अतुलपासून सगळे जाऊन तिथे. आणि माझी जी केअरटेकर आहे ना, शी कुक्स व्हेरी वेल. तर काही वेळेला तर उगाच काहीतरी कारण सांगून ना, नुसतं जेवायला म्हणून जायचं, म्हणून अरे चल आपण तिकडे जाऊन लिहूया, तिकडे जाऊन करूया, असे पण गेलेत. पण या म्हणजे दॅट इज अ प्लेस वेअर असं एक थोडंसं शांती आहे आणि छान. सो आणि प्लस आय लव्ह कुकिंग. तर अच्छा, ही एक नवीन पॅशन हे आहे. हे तर म्हणजे कुकिंग इज लाईक की 15 मिनिटं पण मिळाले ना, 15 मिनिटं तरी काहीतरी बनवायचं असं वटावट. सो आय जस्ट दॅट इज माय अगेन गिव्स मी एनर्जी. मी खात नाही, सॉरी. आय लव्ह कुकिंग अँड आय लव्ह सर्विंग अदर्स. तर मग ती एक मज्जा आहे वेगळीच कुकिंगची. त्यामुळे आमच्या घराला एक जाधव्स किचन म्हणून नाव पडलंय. हो का? मग काही असेल तर कुठे शूट चालू असेल, काही असेल की लगेच. आता रवीचं ही डिड 2 म्हणजे 1 वेब सिरीज, 1 हिंदी मूवी. तर कुठली हिंदी मूवी? त्यांनी अट्टल केलं ना, अट्टल अच्छा, हा. त्यांचा पंकज त्रिपाठी बरोबर. आणि ताली केलं त्याच्या आधी सुष्मिता सेन. त्यांनी केलंय? हो हो खूप सुंदर आहे. हो. तर तालीच्या सेटवर पण असंच व्हायचं. म्हणजे टीम आमचीच असायची. रवीचे असिस्टंट वगैरे सगळे दे नो अस सो वेल. तर तिकडनं फोन, मॅडम जाधव किचनमधनं आज काही मिळेल का? मग सुष्मिता पण म्हणते, व्हॉट इज दिस जाधव किचन? तर म्हणे, अरे यू डोंट नो, यू ईट व्हॉट मेघना कुक्स. मग आता समोर तिने म्हटल्यावर आपल्याला करून द्या. आणि बरं, मग फक्त सुष्मिताला थोडी बनवणार ना आपण. मग सगळ्यांसाठी असं शिरा, मग चिकन, हे सगळं असं करून 40 लोकांचा. मी नॉट बिलीव्ह 2-2 किलो शिरा मी असं बनवलाय. बट द थिंग इज दॅट की द काइंड ऑफ ॲप्रिसिएशन आय गेट, आय कुक वेल. सो आणि शिरा तर माझा एकदम असं हो का? सिक्तर एकदम. यायला लागेल आता. ये नक्की आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.